तर इथे मात्र मॅच स्टार्ट होत आहे. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सोनू पाटील आणि बारक्या कांबळे. ही ओपनिंग ब्लास्ट जोडी गोलंदाजच्या भूमिकेवर गोलंदाज तुम्ही पाहू शकता ओमकार नाईक हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन. पहिलाच बॉल फेकला जाईल. मॅन्डेटरी पॉवर सरकारचं षटक. गोलंदाज तयार होतोय ओमकार समोर सोनू पाटील. पहिलाच बॉल प्रहार केला जातोय चेंडू हवेमध्ये. कॅप सिलेक्शन केल्या. प्रयत्न अतिशय सुंदर होतोय मात्र चेंडू एक टप्पा बाउन्स फरार होतोय. हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. पहा इथे प्रयत्न खूप चांगले होते. क्षेत्ररक्षक तिथे होते निखिल. कौतुक करावं लागेल. अजून प्रहार केला जातोय लॉंग ऑफ मध्ये. यस दॅट इज द मायटी इट 6 रन. हा षटकार येतोय सोनू पाटीलच्या बॅट मधून. त्याच्यानंतर डीजे मॅडी कडून खूप साऱ्या शुभेच्छा कामोटे टीम साठी येत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे डीजे मॅडी. तर दोन चेंडू मध्ये चांगली बॅटिंग इथे दाखवतोय सोनू पाटील. पुढचा बॉल ट्रॅकरचा हा बॉल पहा इथे मात्र पूर्णपणे चेंज स्पेस केला. हा ट्रॅकरचा बॉल फेकला गोलंदाज ओमकार नाईकनं. पहिला बॉल वरती चौकार. सेकंड बॉल वरती आला षटकार. त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न राहिला ओमकार नाईकचा. तो मात्र गोलंदाजी करत असताना साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरे टीम साठी. नेक्स्ट बॉल समोर सोनू. पहा इथे लेटकटचा नजाकत फटका. चेंडू चाललाय डीप मध्ये गलीतून. यस हा चौकार सोनू पाटीलच्या बॅट मधून येतोय. ऑटो स्टार्ट काय इथे स्टार्ट देतोय फलंदाज सोनू पाटील. जो स्टार्ट हवाय मी म्हणेन जयमान कामोटे टीमला तो स्टार्ट इथे दिला जातोय. पहिल्या षटकामध्ये अफलातून क्रिकेट. चांगली बॅटिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सोनू पाटील. ओमकार नाईक वर थोडा प्रेशर आलाय. प्रेशर रिलीज करून नैसर्गिक खेळ करणं हे गरजेचं आहे. पहा इथे अतिशय सुंदर कॅच निखिलच्या माध्यमातून आणि सोनूची केली. इथे संपुष्टात येईल. ज्या फलंदाजांना चांगले बॅटिंग चांगले स्टार्ट दिला कामोटे टीमला तो फलंदाज इथे मैदान सोडताना पाहता. तर हा पहिला सुयश मिळतोय गोलंदाज ओमकार नाईकला. फलंदाज सोनू पाटील ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि 2 चौकार वैयक्तिक 14 धावांचे योगदान दिला आणि तो फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. चेंडूचा विचार केला तर टोटल 5 चेंडू फेकल्या ज्याच्यामध्ये 14 धावा खर्च केला ओमकार नाईकनं आणि एक महत्वपूर्ण विकेट अर्थात सोनू पाटीलला मैदानातून बाहेर फेकलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंड झालाय परेश म्हात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग या चेंडूवरती पाहिला. पंचांचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. एक षटकाच्या अखेरीस एक बाद. टोटल 14 धावा फलकावरती.
तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 चेंडूमध्ये खूप चांगली बॅटिंग सोनू पाटीलने केली. तो फलंदाज आऊट झाल्यानंतर इथे चांगल्या जबाबदारीनं खेळ करावा लागेल बारक्या कांबळे आणि परेश मात्रे या दोन फलंदाजांना. बारक्या कांबळेचा विचार केला अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ओपन टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग साकारतोय तोच बारक्या कांबळे ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर गोलंदाज असणार आहे तो मात्र आदित्य पाटील हा गोलंदाज तुम्हाला दुसरा षटक फेकताना पाहायला मिळेल बामणडोंगरी टीमच्या माध्यमातून. फिल्डची रचना पूर्णपणे चेंज केली जाते. चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट इथे सजवलं जातोय. पहिलाच बॉल फेस करेल बारक्या कांबळे. गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र आदित्य पाटील. पहिलाच बॉल रिबासाठी केला स्विचचा अतिशय सुंदर फटका. फलंदाज बारके कांबळेचा इथे परिचय दाखवतोय. अतिशय सुंदर फटका हा षटकार. चला ऑल इंडियास आपण लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेका. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्या. तर हा षटकार आलाय बारके कांबळेच्या बॅट मधून. आपला परिचय इथे दाखवतोय. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा मिळतील कामोटे टीमला. संघ 6 ने पुढे सरकेल. चला नवीन चेंडूची पूर्तता करा आयोजकांना विनंती आहे. टोटल संघाची धावा संख्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 20 धावा. 5 सोनू पाटील आउट झाला त्याच्यानंतर चांगली बॅटिंग करतो बारक्या कांबळे. गोलंदाज आदित्य पाटील वर प्रेशर आलाय कारण की रिबाज सेटिंग केलं तर दुधारी तलवार लगे तो फिर आबाद नाही तो बर्बाद. चांगल्या बॅट्समनला इथे बाद केला या फटक्यानं. तोच फटका इथे चांगल्या रीतीने कन्वर्ट केला बारक्या कांबळेनं. 20 धावा टोटल फलकावरती पाहायला मिळतील. तिसरी मॅच तुम्ही इथे पाहता. मॅच खूप रफ अँड टफ होईल. दोन्ही संघ चांगल्या ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघ चांगली फाईट देतील यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार होतोय आदित्य पाटील. पहा इथे चांगला फटका. क्षेत्रक्षण थोडं फॉर्मलिंग. चेंडू चालला बॅकवर्ड कव्हर निघला वेगाने. षटकारानंतर इथे येतोय बारक्याच्या बॅट मधून हा चौकार. काय बॅटिंग करतोय. कौतुक करावा लागेल बारक्या कांबळेचा. सोनू पाटील आउट झाल्यानंतर चांगल्या जबाबदारीने खेळ करतोय. षटकार चौकाराची अतिशबाजी ते करत असताना बारक्या आपल्या टीम साठी. टोटल संघाची धाव संख्या 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा स्विच हिट केलं. गॅप सिलेक्शन यस अफलातून बॅटिंग मॅग्निफिशन बॅटिंग करत असताना बारक्या कांबळेच्या बॅट मधून सलग बॅक टू बॅक आज दुसरा चौकार येतोय. इथे सुखरूप करून देतोय सोनू पाटील तर बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली बॅटिंग तुम्ही इथे पाहता. धावा संख्येचं वेग पाहिलं तर टोटल धावा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 28 धावा. आदित्य पाटील पहा इथे चांगला चेंडू डिलिव्हर केला. तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे मात्र तुमच्यामध्ये कौशल्यता आहे ती सिद्ध करावा लागेल. कारण की तुम्ही जेव्हा स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देतात. त्याच्यामुळे तुम्हाला इथे स्वतःला सिद्ध करावा लागेल. आदित्य पाटील मध्ये ती क्षमता आहे. बॅकअप देऊ शकतो आपल्या षटकामध्ये हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये हा बॉल डॉट पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल समोर पुन्हा एकदा बारक्या कांबळे सज्ज असतील. प्रहार करण्याचा प्रयत्न यस काय गोलंदाजी करतोय. षटकार चौकार त्याच्यानंतर बॅक टू बॅक हे 2 चेंडू निर्धाव फेकले. गोलंदाज आदित्य पाटीलला आपली पूर्णपणे गोलंदाजीची गुणवत्ता इथे सिद्ध करत असताना आदित्य पाटील हा गोलंदाज तुम्ही बामणडोंगरी टीमच्या माध्यमातून पाहू शकता. शेवटचा बॉल दुसरा षटक समोर बारक्या कांबळेला शांत ठेवलाय.
स्विच हिट पुन्हा एकदा बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये हा चेंडू आला नाही. शेवटच्या बॉल मध्ये आली सिंगल. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ इथं समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर टोटल 29 लॉस्ट ऑफ 1 विकेट जे अनुमान कामोटे संघ. तर इथे 29 धावा फलकावरती 2 षटकामध्ये चांगलं स्टार्ट दिलं जनमान कामोटे टीम साठी सोनू पाटील आणि बारक्या कांबळेनं. तिसरा षटक गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल तो मात्र बामणडोंगरी टीमचा तिसरा गोलंदाज तुम्ही इथे पाहू शकता कल्पेश ठाकूर. तिसरा अस्त्र बामणडोंगरी टीमचा. समोर तुम्ही फलंदाज पाहू शकता बारक्या कांबळे ज्याची दहशत सध्या आपण या मैदानावरती पाहू शकतोय. अतिशय सुंदर बॅटिंग साकारतोय. टॉस बॉल चेंडूला सन्मान दिला की आता फक्त पुश केलं ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील. चांगली बॅटिंग साकारतोय. चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि इथे मात्र वाईट चेंडूवरती समाचार घेणं हे बारक्याचं वैशिष्ट्य राहिलंय. चांगली बॅटिंग साकारतोय. नेक्स्ट बॉल इथे चांगली गोलंदाजी करतोय. बॅकअप देण्याचा प्रयत्न करतोय बामणडोंगरी टीमला. फटका खूप चांगल्या दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस होतं मात्र नकारलंय. एकच धाब्याने इथे समाधान मानलंय आणि या एका धाब्याने संघ पुढे सरकेल. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 32 धाबा. समोर स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही इथे पाहू शकता परेश. स्लोवर बॉल चिंद स्पेस केला होता. चेंडूचा मेरिट पाहून इथे खेळ करतोय तो मात्र जयनमान कामोटे संघ. पुन्हा या चेंडूवरती सिंगल मिळेल. हा षटक खूप महत्वाचा राहिला गोलंदाजी करत असताना बामणडोंगरी टीमला. कारण की मागे 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये ओमकार नाईकने धाबा खर्च केला 14. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य पाटीलनं धाबा खर्च केला टोटल 15. इथे बारक्या थांबणार नाहीये. और 20चा बॉल हा लॉक केला लॉंग ऑन मध्ये. 6 धाबांसाठी षटकाराने या स्पर्धेचा 100वा षटकार येतोय बारक्या कांबळेच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बारके अतिशय सुंदर बॅटिंग साकारतोय. धाबलला पूर्णपणे वेग दिला जातोय. वेगाची सफर प्रवास करत असताना इथे फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक दूर जातील आणि इथे महत्वपूर्ण विकेट मैदानातून बाहेर होईल. बारक्याच्या खेळीला इथे मात्र स्थगिती लावली. बारक्याची विकेट मैदानातून बाहेर होतोय. थँक्यू डीजे. महत्वपूर्ण विकेट बारक्या कांबळेची खेळी ते संपुष्टात आली. चांगलं जालं रचल्यानं त्याच्यामध्ये फसवला बारक्या कांबळेला. दुसरा हा धक्का जनमान कामोटे टीमला. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. तितक्या चाणक्यरीत्या ते गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल कल्पेश ठाकूरचा. या षटकामध्ये जो बॅकअप हवं होतं जो कमबॅक हवं होतं ना बामणडोंगरी टीमला तो रुपेश सर मी म्हणेन कल्पेशने दिलाय. अतिशय सुंदर 2 षटकामध्ये जो धाबांचा डोंगर उभारला होता ना त्या डोंगराला इथे खिंडार मारली गोलंदाज कल्पेश ठाकूरनं. यस आपण ज्या प्रकारे मात्र बारक्या कांबळेची फलंदाजी पाहत होतो तिथे मात्र ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं. कारण बामणडोंगरी संघाला जर का मात्र या रन सांभाळायच्या असत्या तर रन मशीन बारक्या कांबळे याला मात्र मैदानाच्या बाहेर काढणं खूप गरजेचं होतं आणि ते काम मात्र केलंय गोलंदाज
कल्पेश ठाकूर यांना. आणि कल्पेश ठाकूरला यासाठी ओळखला जातो नेहमी ज्या वेळेला मात्र असे प्रसंग निर्माण होतात ना मैदानामध्ये, त्या वेळेला मात्र कल्पेश ठाकूर हा तारणहार म्हणून मात्र मैदानामध्ये येतो आपल्या बामणडोंगरी संघासाठी. आणि त्याला कानमंत्र मात्र आपल्याला पाहायला मिळालं. तेजस मात्रे आहेत गोलंदाजी कर्णधारांच्या भूमिकेमध्ये, त्यांना नेहमीच कानमंत्र देत असतात आणि त्याच प्रकारे गोलंदाजी झाली आणि बारक्या कांबलेसारखा अडसर होणारा मात्र हा खेळाडू दूर करून टाकलाय आणि मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर मात्र थोडासा आता आशा पल्लवित झालेल्या पाहायला मिळतात आणि बॉडी लँग्वेज पहा की मैदानाच्या आतमध्ये ना बामणडोंगरी संघाची चेंज झालेली पाहायला मिळतो मंगेश सर. नक्कीच कारण की बारक्या असा विकेट होता ज्याला धाब्यांचा पूर्णपणे अग्नितांडव मांजला होता. तो फलंदाज बाद झाल्यानंतर इथे धावेवर स्थगिती लावेल का पुन्हा एकदा परेश अजून मैदानाच्या आतमध्ये ज्या परेशकडे खूप क्षमता आहे स्वतःला सिद्ध करेल का हे पाहणं गरजेचं आहे. चौथं षटक गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल निखिल खोत. यस, हा गोलंदाज तुम्ही इथे पाहता. पहा इथे हे चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इथे मात्र फलंदाज डिफेन्सिव्ह क्रिकेट. फक्त इथे सिंगल मिळेल. पहिल्याच बॉलवरती आले सिंगल. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल संघाची धावसंख्या फलकावरती पाहू शकता 40 धाबा, 40 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 40 धाबा फलकावरती आहेत. स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही इथे पाहू शकताय. तो मात्र परेश मात्रे हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. सोनूनं चांगलं स्टार्ट दिला, त्याच्यानंतर बारक्या कांबळेनं चांगली बॅटिंग केली. इथून जबाबदारीने खेळ करेल का परेश मात्रे हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज निखिल खोत हा गोलंदाज तुम्ही इथे पाहता. शॉर्ट पिच बॉल, अतिशय सुंदर फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, डीपला चेंडू जाईल. एक टप्पा बाउल, चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. परेशच्या बॅट मधून आला हा चौकार. धावसंख्या 44 फलकावरती तुम्ही पाहू शकता. चौथा षटक गोलंदाज निखिल खोत हा गोलंदाज तुम्ही इथे पाहू शकता. पुढचा बॉल फेकला जाईल निखिलच्या माध्यमातून समोर परेश मात्रे. बॅटची नरेज होती. यष्टीरक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता. बॅकअप साठी इथे येतात क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. इथे एक धाव मिळेल. पहा ज्या रीतीनं बारक्याची विकेट मैदानातून बाहेर गेली त्याच्यानंतर धाबेला स्थगिती लावण्याचा प्रयत्न हा राहिलाय तो मात्र बामणडोंगरी टीमचा. खूप चांगली गोलंदाजी करतोय निखिल खोत हा गोलंदाज. पुढचा बॉल समोर फलंदाज ऑन स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकता. रोशन मात्रे हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बॅटचा फेस केला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा एक ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतील तोपर्यंत पुन्हा इथे सिंगल. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण की या षटकामध्ये मोठा फटका आला नाही. एक चौकार आलाय मात्र 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला. टोटल 7. चांगली गोलंदाजी मी म्हणेन बामणडोंगरी टीम साठी. पुढचा बॉल समोर परेश आहे. परेशच्या बॅट मधून एक चौकार आलाय. तोच परेश ऑन स्ट्राईक वरती. षटकाराची अपेक्षा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे मात्र दुसऱ्या धाब्याचं धाडस माणूस होता. एकच धाब्याने ते समाधान मानलं जातंय. या एका धाब्याने संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता. टोटल 47 धाबा. तर या षटकाचा शेवटचा बॉल असणार आहे. 47 धावा फलकावरती पाहायला मिळतील. समोर रोशन मात्रे ज्याच्या बॅट मधून अजून एकदा मोठा फटका आला नाही. अपेक्षा असेल इथून कामोडे टीमची. रोशनच्या बॅट मधून षटकार येणं गरजेचं आहे. या वेळी हा चेंडू पाहिला तर डॉट बॉल. शेवटचा बॉल इथे डॉट फेकलाय गोलंदाज निखिलनं आणि इथे 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये. रूपाची पोरगी
तर नेक्स्ट मॅच साठी इथे कॉल केला जाईल. तर इथे शेवटचा षटक असणार आहे पहा. धावसंख्या तुम्हाला इथे फलकावरती पाहायला मिळतील 47 धावा 4 षटकांच्या अखेरीस जे अनुमान कामोडे टीमने बनवल्यात. शेवटचा षटक गोलंदाज तुम्ही इथे पाहू शकता कल्पेश ठाकूर सेकंड स्पेल घेऊन आलाय. पहिलाच बॉल प्रतिम डिलिव्हर केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि इथे मात्र एक धाव. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही एका धावेसाठी सामना हरता तेव्हा त्या एका धावेची किंमत तुम्हाला कळते. त्याच्यामुळे इथे प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ते वाचवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल बामणडोंगरी टीमला. काल आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती आणि ते काढून दिलं नव्हतं आणि इथे चांगला फटका फलंदाज रोशन मात्रेच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. पहा इथे रोशनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. पहा हा कलात्मक फटका, क्लासिकल फटका फलंदाज रोशन मात्रेच्या बॅट मधून षटकारानंतर हा क्लासिकल चौकार. अनेक फटके तुम्हाला पाहायला मिळतात जे लेदर क्रिकेटमध्ये देखील खेळले जातात. इथे पहा काय गोलंदाजी करतोय गोलंदाज कल्पेश ठाकूर. सेकंड स्पेल घेऊन आलाय. पहिला बॉल सिंगल आली, त्याच्यानंतर षटकार चौकार, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. धावसंख्या टोटल फलकावरती तुम्ही इथे पाहू शकता 58 धावा तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळतील. इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, बॅकअपला कोणी नाहीये, चेंडू फरार होईल, हा मिळेल नशिबाचा चौकार. तो मात्र बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे टीमला. अतिशय सुंदर कामोटे टीमनं बॅटिंग साकारली. आजच्या दिवसामधला हायस्ट टार्गेट देखील असू शकतोय तो मात्र जय हनुमान कामोटे टीमचा. 62 धावा. शेवटचा बॉल, यष्टीरक्षक थोडं फंबलिंग, बॅकअपला कोणी नाहीये. या धावा वाचवणं बामणडोंगरीला गरजेचं आहे. यस पंचांचा इशारा, हा बॉल वाईट असेल. या 3 धावा टोटल मिळतील. खूप महत्वाच्या ठरतील या 3 धावा बामणडोंगरी टीम साठी रुपेश सर, कारण की या धावा एक्स्ट्रा दिल्यात. ते मात्र विमानाने गोलंदाजी करत असताना बामणडोंगरी टीमना टोटल संघाची धावसंख्या फलकावरती 65 धावा. आजच्या दिवसामधला हायस्ट टार्गेटवर पोहोचत असताना जय हनुमान कामोटे संघ. शेवटचा बॉल समोर रोशन, इथे मात्र यस हा चेंडू डॉट पाहायला फलंदाज बाद होतोय. रनआउटचा शिकार, यस फलंदाज बाद होतोय. तर इथे पहिला सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे टीमनं धावा जमा केल्या टोटल 65. लक्ष असणारे सेकंड स्पेल धावा चेस करावा लागतील. साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी टीमला पाटला करावा लागेल. 66 धावांचा पाटलं येणाऱ्या 30 बॉल मध्ये करावा लागतील. सेकंड स्पेल जसा चालू होईल तुमच्या समोर जॉईन होतील. आज आमच्या दिवसभर चांगलं समालोचन आपण ऐकला ते आमचे गोड आवाज नक्कीच पेन जरवली गावाचा गोड आवाज तुमच्या समोर येईल. रुपेश पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. हरी हरी ग चरा चरी ग
अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची विठुरायाची HK Style, HK Style. विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग आता गेली पंढरीला ग आता गेली पंढरीला ग वारी मृदुंगटाळ सांग सकाळ नामात तुझ्या रमतो बघून आलं तुझा भाळ मग तुझा घुमतो हे मृदुंगटाळ सांग सकाळ नामात तुझ्या रमतो बघून आलं तुझा भाळ मग तुझा घुमतो अशी पंढरी राणी तुझी ग अशी पंढरी मेला देवाचं Style. मेला देवाचं काल तुझे मला देवाची पंढरी 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 DJ डॅनी काय सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत विठुरायाची पंढरी. आणि खऱ्या अर्थाने जर का पाहिले हे आपली स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. असे विठ्ठल रखुमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर आयोजित विठुरायाच्या नावानं मात्र हा VRCC संघ मात्र खेळत असतो. या टेनिस पटलावरती पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल माय बाप तो माझा विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच विठ्ठलाचं समोर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं DJ डॅनी यांनी. आणि हे कुठे नावावाले चला नेक्स्ट मॅच असेल गावदेवी घनसोली आणि मोठा गाव या दोन संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच आमच्यावर संपर्क करा नाणेफेकीसाठी. तोपर्यंत जाऊया मॅच कडे. मॅच आहे व्होल्टेज कारण एका बाजूला आहे जय हनुमान कामोटे मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच जीवदानी बामणडोंगरी. पण आज आपल्याला साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी या नावाने खेळताना मात्र टीम ही मात्र पाहायला मिळतोय. तेजस्वी मात्रे किंजल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक रायगड मधूनच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ज्या आयोजनाचं नाव घेतलं जातं किंजल ट्रॉफी यशस्वीरित्या मात्र पूर्ण करत असताना वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती ट्रॉफी मात्र पाहायला मिळते. ती स्पर्धा मात्र पाहायला मिळतं आणि त्या ट्रॉफीचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. तेजस्वी मात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आज बामणडोंगरी संघाचे कर्णधार म्हणून आता इथे उपस्थित त्यांची टीम इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी प्रथमतः इथे मात्र नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. साई समर्थ 11 बामणडोंगरी या संघानं क्षेत्ररक्षण करत असताना मात्र इथे प्रहार केले घात केले आणि जखमा मात्र इथे दिल्या. त्या अर्थातच बारक्या कामले या फलंदाजाने बामणडोंगरीच्या गोलंदाजांना कारण 66 धावा विजयासाठी गरज असेल 30 चेंडू आणि 66 धावा असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासाठी मात्र आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि गावासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मात्र जाताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला ऑन स्ट्राईक संदेश गोंदली आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते तकदीर पाटील. तकदीर पाटील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील आपल्याला घ्यायला पाहायला मिळतं आणि बामणडोंगरीची रन मशीन म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला संदेश गोंधळी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट हँड
राईट बॅट्समन ही कॉम्बिनेशन ज्या वेळेला येतात ना त्या वेळेला मात्र थोडंसं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अडचण निर्माण करण्याचं काम मात्र केलं जातं आणि तसंच प्रकार मात्र इथे पाहायला मिळेल. स्टार्ट द मॅच ऑन द मॅच लेट्स द प्ले. संघर्षासाठी दोन्ही टीम तयार. गोलंदाज दैवत मात्रे हलक्या हाताने खेळून काढला. पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षण नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. चेंडू अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत चेंडू होतोय मात्र इथे फरार. बाउंड्री लाईन पार करतोय. येथील धावा 4-4-4. विजयी तर या जर आपण का विचार केला ना फलंदाज या दोन फलंदाजांचे संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील तर आपण नावड्या टीम नावड्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर इथे मात्र सेंचुरीची पार्टनरशिप खेळी मात्र पाहिली. तेच दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. हा फटका चांगला आहे. तिथेही क्षेत्ररक्षण नाही आणि ते मात्र सुती करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची संदेश यांची कारण उलट्या दिशेनं झेल येऊन घेणं मात्र तेवढ्या चांगल्या प्रकारे पॉइंटला मात्र इथे झेल घेतला जातोय आणि अफलातून क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं जातोय. फलंदाज मात्र बाद त्याच्या मात्र बॅट्स मधून पाहिला चौकार पाहायला मिळाला होता. दुसऱ्या चेंडूवरती डगआउट मध्ये पडतील संदेश गोंधळी. माझ्या रायाची कडची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली सूरजा मायाची गाडी घुंगराची आली सूरजा मायाची. अग्री कोळ्यांचे कुळदैवत अर्थातच खंडोबाराया जेजुरी एलकोट जय मल्हार सदानंदास एलकोट डीजे डॅनी आज फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं संगीत त्यांच्याकडनं. साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी या संघाचा मात्र पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळालं संदेश गोंधळे यांच्या स्वरूपानं आणि नवीन इन होतात फलंदाज कल्पेश ठाकूर. तकदीर पाटील स्ट्राईक इनला असतील. नॉन स्ट्राईक इनला कल्पेश ठाकूर तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दैवत मात्रे. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल कारण ज्या प्रकारे मात्र इथे ना गोलंदाजी केली जाते दैवत मात्रे यांनी पहिलं विकेट मात्र संपादन केलंय. हा चेंडू मात्र वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि इथे डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जातोय दैवत मात्र याच्याकडनं. मागच्या चेंडूवरती विकेट त्यानंतर मात्र हा डॉट बॉल फल्लातून गोलंदाजी. इथे गरज असेल 66 धावांची आणि तसं जर तुम्हाला इथे विजय संपादन करायचा असेल बामण डोंगरी या संघाला तर चांगला खेळ करावा लागेल तकदीर पाटील यांना. हा फटका चांगला आहे. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. इथे मात्र चेंडू जात आहे वन बॉल सी मारेशा पलीकडे. येथील धावा 4. जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. चांगलं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही टीम कडनं बॅलन्सिंग टीम आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मात्र टीम मध्ये मात्र तेवढेच समांतर मात्र खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतील आणि म्हणूनच का हा क्रिकेट मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तकदीर पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हा चेंडू मिडल एसटी वरनं जाणारा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पंचांचा इशारा होते हा वाईड नसेल कारण चांगल्या प्रकारे चेंडू डिलिव्हर झालाय. चांगला रनवे मात्र पाहायला मिळाला. चांगला रिलीज पाहायला मिळाला. चांगला टप्पा पाहायला मिळाला. चांगला मात्र इथे डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू डॉट बॉल. हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. वेग आणि वेगावरती स्वार होत असताना तकदीर पाटील सारख्या फलंदाजाला बॅक टू बॅक मात्र इथे 2 चेंडू डॉट बॉल केलेत. पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 8 ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चांगला क्रिकेट आणि चांगला क्रिकेट मात्र इथे खेळलं जातोय. अर्थातच दैविक मात्रे या मात्र गोलंदाजाकडनं ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली कामोठे संघाकडनं खेळत असताना स्तुती करावी लागेल.
तुम्हाला कधीच मात्र इथे कमी पडून देणार नाही. सर्वश्रेष्ठ प्रेम आई बाबांवरती करा. चांगला फटका इथे मात्र घेऊन काढला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण अक्षरशः झोकून देतोय हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. निखिल गुवारी स्ट्राईक इनला फलंदाज आहेत. कल्पेश ठाकूर लेफ्ट हँड बॅट्समन इथे मात्र पाहायला मिळतात. साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी संघाकडनं मात्र खेळत असताना फटका तर चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही. धावा किती येतील महत्वाच्या आहेत. एक तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न धोका 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 परंतु दोन्ही कंप्लीट केल्या जातात. त्यापर्यंत कव्हर केला जातोय चेंडूला. या 2 धाव्याने धावफलकावरती 10 धावा लागल्या जात आहेत. चांगला बॉल तिथे मात्र खेळला गेला होता. तिथे मात्र 2 धावा आल्यात. मोठा फटका एकात प्रति ओव्हर्स मागे तुम्हाला घेणं महत्वपूर्ण आहे. 66 धावांचा टार्गेट तुमच्या समोर चेस केलाय. त्यानंतर मात्र पाहिलं तर दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा सविस्तर विचार केला तर खर्च झाल्या होत्या धावा 8 आणि महत्वपूर्ण विकेट सुद्धा एक मात्र गमवावा लागला होता बामणडोंगरी संघाला. हाही फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑन रिझन मध्ये. त्याला चेंडूला उचलला फेके केला जाणार. तोपर्यंत मात्र कंप्लीट केली जाईल सिंगल. या सिंगल्सने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 11 ऑन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळत आहेत. जयमान कामोटे वर्सेस साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी हे 2 संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. प्रवीणजी घरत चांगल्या प्रकारे खेळ मात्र इथे पाहायला मिळतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू मात्र इथे पाहायला मिळतात आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 11 आणि समोर स्ट्राईक इनला तकदीर पाटील. हा फटका चांगला आहे. तकदीर पाटील यांच्या बॅट्स मधून निघालेला पाटलाचा पोरगा दाखवतोय करामत. पाटील की मात्र गाजवतोय. दे 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 दंदनादन षटकार. तकदीर पाटील ओ हो 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 आणखी एकदा इथे मात्र गावामध्ये पाटीलकी गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये ही मात्र तकदीर पाटील आपली पाटीलकी गाजवत असताना बॅटच्या मधोमधाला त्याला खेळून काढलं रंगामध्ये आणि ढंगामध्ये. फलंदाजी करता सीमारेषा पलीकडे पाठवते. 6 धावांचा सिक्सर. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अशा फलंदाजीची गरज होती इथे साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी ह्या संघाला. कारण ज्या प्रकारे मात्र इथे धावा यायच्या थांबल्या होत्या त्यानंतर मात्र तकदीर पाटील ही मात्र रन मशीन बामण डोंगरी संघाकडनं नेहमीच मात्र इथे स्टार्ट केल्यानंतर मात्र चालण्याचा प्रयत्न मात्र केला जातो आणि त्याच प्रकारे बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि हॅट्रिकची संधी असेल आजच्या दिवसामध्ये. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली सिक्सरची. आणखी एक हॅट्रिक मात्र नावावर होईल का तकदीर पाटील यांच्या ते पाहणं गरजेचं. समोर गोलंदाज निखिल गोसावी. गुवारी इथे मात्र खेळून काढलाय. डीप फॉरवर्डला मात्र स्वतः काय डीप मध्ये. आता मात्र असा घंटा मात्र वाजतोय आणि इथे पंचांचा इशारा येतोय. यस पंच आमच्याकडे येतील. थर्ड अंपायर यस इथे चेक केलं जाईल स्क्रीनवरती. मोठा विकेट मोठा मासा गायामध्ये झाला अडकला होता. तिथे मात्र ट्रॅप केलं गेलं अर्थातच तकदीर पाटील याला आणि तकदीर पाटील मात्र इथे संकटामध्ये सापडले. आता मोठे फटके येत होते. ही एक धाव वाचवण्याची काही गरज नव्हती परंतु तकदीर पाटील यांनी तो धोका घेतला आणि त्याचा चित्र मात्र स्क्रीनवरती मात्र पाहिलं जातोय. पहा स्क्रीनवरती ना तिसरा पंचांकडनं बारकाईनं प्रत्येक अँगल मात्र चेक केला जातोय. कारण विकेट आहे तकदीर पाटीलची ज्यांच्या बॅट्स मधून ना 2 षटकार तर आतापर्यंत आलेत. फॉर्च्यून इव्हेंटचे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून तर मी स्तुती नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये फॉर्च्यून इव्हेंट्स ही करत असतो. कारण त्यांच्याकडनं चांगले क्षणचित्र गोल्डन क्षण मात्र या मैदानावरचे टिपले जातात आणि तेवढंच अचूकता भेदकता मात्र इथे त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते. मग त्यांच्या
कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळतात शक्ती मात्रे आणि रोशन केनी. रोशन केनी हे दोन मात्र आपल्याला कॅमेरामन मात्र पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं अचूक असा निर्णय इथे मात्र चिरला होता. थोडासा वेळ निश्चित घेतला जाईल, स्क्रीनवरती चेक केला जाईल. आपण पाहतोय कारण ज्या प्रकारे विकेट आहे तकदीर पाटील एक वादळ मैदानाच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती असं समोरच्या टीमला मात्र वाटत असेल, परंतु तसं होणार नाही. इथे चेक केला जाईल, योग्य तो निर्णय इकडनं पंचांपर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय घेतला जाईल. कारण हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला आली. साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी वर्सेस जय हनुमान कामोटे. बिग 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 फाईट. डीजे डॅनी डॅनी यस थँक्यू. नो डाउट्स पंचांचा इशारा येतोय. येते सुरक्षित असेल तकदीर पाटील, नशीब बलवंतर म्हणून ते पाहायला मिळालं आपल्याला. तकदीर पाटील सुरक्षितरित्या मात्र स्क्रीज मध्ये पोहोचले. धावफलकावरती धावा झाल्या त्या 26. दुसऱ्या षटकाचा इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा 26. सगळी मॅच आपल्या भेटीला आली. इथे मात्र पाहायला मिळतोय साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी वर्सेस जय हनुमान कामोटे. बिग फाईट आपल्या भेटीला आली. त्यानंतर मात्र 2 मात्र एका बाजूला बारक्या कांबळे हा मात्र वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नेहमीच या टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपला वर्चस्व गाजवणारा बाईकमॅन आणि कामोटेची शान मात्र पाहायला जातो बारक्या कांबळे. तेवढी चांगली फलंदाजी ही पाहायला मिळाली. तर बामणडोंगरी संघाचा हा तकदीर पाटील की गाजवतोय सध्याच्या स्थितीला तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर कल्पेश ठाकूर तेवढीच ठाकूरकी मात्र गाजवत असताना आपल्या तकदीर पाटील साथी मात्र खेळाडूला तेवढे चांगल्या प्रकारे साथ देताना पाहायला मिळतात. हाच तर क्रिकेट आहे. ज्या प्रकारे एखाद्या फलंदाजाच्या बॅट्समधून कनेक्टिव्हिटी चांगली होत असेल, जर फटके येत असतील, बॅटच्या मधोमध चेंडू येत असतील, तर त्याला मात्र तुम्हाला साथ देणं गरजेचं आहे. हेच मोठ्या खेळाडूंचं मात्र इथे आगमन होणारं मात्र चिन्ह असतो आणि तेच मात्र पाहायला मिळते आपल्याला कल्पेश ठाकूर यांच्याकडनं. जास्तीत जास्त स्ट्राईक येते तकदीर पाटील याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. कल्पेश ठाकूर आता मात्र स्ट्राईक इनला असतील. काय झालंय चल स्टार्ट मॅच. प्लेअर चेंज केलंय इथे, त्याचं विश्लेषण आपण नंतर करू. लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश ठाकूर, समोर गोलंदाज रोशन मात्रे. हाय चेंडू चांगला पाहायला मिळाला तिथे, तर आपण पाहतो पण मॅन गॅलरीमध्ये चेंडू मात्र डिलिव्हर होतोय, तोपर्यंत मात्र कंप्लीट जातोय. एक या सिंगल लेग बायच्या रूपाने मात्र धावफलकावरती येईल. धावा येणं गरजेचे आहेत. लेग बायच्या रूपाने बॅटच्या मधून येणं, कशा प्रकारे मात्र येणं, धावा येणं गरजेचे आहेत बामणडोंगरी संघासाठी. साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी हा संघ मात्र फलंदाजी करत असताना प्रथमतः नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. क्षेत्ररक्षण करत असताना मात्र खर्च केला धावा मात्र इथे 65 आणि 66 धावा जमवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27. रोशन मात्रे गोलंदाज. हाई चेंडू चांगला पाहायला मिळतोय मिडॉनला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. डिपोरनं धावत येणार, तोपर्यंत कंप्लीट केला जातं. दुसरा धोका तर निर्माण झालाय, तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील 2 धावा. या 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे. तिसरा षटक रोशन मात्रे याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आता स्ट्राईक एंडला असतील तकदीर पाटील. बामणडोंगरी रन मशीन इथे मात्र पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह, पल्लातून करत ड्राईव्ह, रंगामध्ये आणि ढंगामध्ये प्रॉपर हिट केलं, चांगलं टायमिंग ही केलं आणि इथे मात्र चेंडूला पाठवलं सी मारेच्या पलीकडे. तकदीर पाटील बॅटेड षटकार.
सन्माननीय आदरणीय भानुदासजी पाटील साहेब, त्याचबरोबर मनोजजी पाटील साहेब आणि मान्यवरांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतं. साहेब आपलं वेलकम या क्रिकेटच्या जगतामध्ये सहर्ष स्वागत केलं जातोय. हा फटका चांगला आपण पाहतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपचा शतक मात्र चेंडूवरती जाणार तोपर्यंत मात्र येते दैवत मात्रे आणि त्या प्रकारे मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक सिंगल्स ने मात्र येते स्कोरबोर्ड हल्ला जाईल 36 धावा धावफलकावरती लागल्या जातील. हाय व्होल्टेज मॅच इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला. जयहनुमान कामोटे वर्सेस साई समर्थ अर्जुन 11 बामणडोंगरी. अर्थातच जीवदानी बामणडोंगरी ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये. हाही पात्रावर फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न वेग पाहायला मिळाला. वेगावरती मात्र तेवढाच नियंत्रण रोशन यांची हीच खासियत आहे. आपल्या बोटांची जादूनं चेंडूवरती चालवतात आणि मात्र वेगावरती स्वार होऊन मात्र तेवढाच रनवे तेवढा चांगला मात्र रिलीज पाहायला मिळतो. चांगला टप्पा मात्र पाहायला मिळतो आणि त्या प्रकारे मात्र गोलंदाजी रोशन मात्रे यांची. हाही फटका चांगला आहे तिथे मात्र शतक येणार डीपचा चेंडूला उचलणार आणि इथे फॉबलिंग थोडीशी पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम 2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्याच मी ओव्हर्स मध्ये उल्लेख केला होता. अठ्ठावीस धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 28 धावा 12 चेंडू. त्यासाठी मात्र टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. जयहनुमान कामोटे संघाकडनं मात्र घेतली जाईल कारण हे 12 चेंडू 28 धावा कशा प्रकारे वाचवायच्या, कशा प्रकारे डिफेन्स करायच्या, कशा प्रकारे मात्र प्लॅन करायचा, गेम प्लॅन केला जातोय या 2 मिनिटाच्या ड्रिंक ब्रेक मध्ये. आणि अर्थातच त्याच प्रकारे मात्र रणनीती आखली जाईल जयहनुमान कामोटे ह्या संघाकडनं. तर इथे आहे बामणडोंगरी संघाचा रन मशीन तकदीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला साथ देतोय त्यास कल्पेश ठाकूर याची स्तुती करावी लागेल. दोन्ही मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नावडे या ठिकाणी मात्र याच मात्र 2 फलंदाजांनी 100 रनची मात्र पार्टनरशिप. संदेश आणि तकदीर यांच्याकडनं मात्र ही पार्टनरशिप केली होती आणि त्याचीच आठवण म्हणून परत एकदा तीच पुनरावृत्ती होईल का. इथे मात्र संदेश त्यानंतर मात्र कल्पेश समोर असेल तकदीर आणि कल्पेश या 2 फलंदाजांकडनं मात्र तशी पार्टनरशिप होईल का. गावदेवी घनसोली आणि मोठा गाव चला लगेच कॉल करा. थोडा वेळ आपल्याला देण्यात येत आहे. 5 मिनिट शेवटचे असेल प्लीज आमच्याबरोबर संपर्क करा. गावदेवी घनसोली वर्सेस काव्या मोठा गाव दोन्ही टीमने मात्र इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज टॉस का बॉस मध्ये आपण लगेच आमच्याबरोबर संपर्क करा. गावदेवी घनसोली वर्सेस मोठा गाव या 2 संघांमधली टीम मधली मॅच आपल्या नेक्स्ट मॅच मात्र भेटायला येईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज आमच्याबरोबर संपर्क करा. तर जाऊया मॅच कडे. 12 चेंडू आणि 28 धावांची मॅच पोचली आहे. प्रति ओव्हर्स मागे तुम्हाला 14 धावांची गरज असणार आहे आणि समोर मात्र गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी आमंत्रित केला जातोय. 4थ्या षटकासाठी दैवत मात्रे एक मोठं नाव. हो इथे मात्र प्रहार केलाय. नजाकत भरलेला मात्र फटका पाहायला मिळतो. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. येथील धावा येते. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंच कळवायचं आम्हाला 6 यस अँड हँडसम 6 षटकार. या षटकारानं मात्र पूर्णपणे समीकरण बदलली. 18 चेंडू इथे मात्र 8 गरज आहे ती 11 चेंडू आणि 22 धावांची. हा फटका तेवढा चांगल्या फटक्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु वेग पाहायला मिळाला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात इथे दैवत मात्रे चांगला खेळ दैवत यांच्याकडनं मात्र खेळलेला आपल्याला वारंवार पाहायला मिळालं. तेच मात्र गोलंदाजी मार्कवरती रन्स मात्र डिफेन्स केल्या जातील का. जयहनुमान कामोटे संघाकडनं बामणडोंगरी सुद्धा दमछाक दाखवतोय. हम भी कुछ कम नहीं.
आणि मी म्हटलं होतं इथे मात्र खेळणे अफलातून इथे मात्र फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र जातोय तकदीर पाटीलच्या बॅट्स मधून निघालेला. आणखी एकदा मात्र इथं पाटील की गाजवत असताना सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तर या तकदीर पाटील काय फलंदाजी केली. बारक्या कांबळे आले त्यानंतर दाखवलं बामण डोंगरीकडे तुमच्याकडे बारक्या कांबळे आहे तर आमच्याकडे तकदीर पाटील आहे. आणि तकदीर पाटील साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण अर्धशतकी केली. 50 टीमची इथे मात्र होताना पाहायला मिळतात. त्याच्यात मोठा योगदान आहे तो मात्र तकदीर पाटीलचा. यासाठी तकदीर पाटीलला मात्र इथे टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि तकदीर पाटीलच्या वैयक्तिक धावा जर म्हटलं तर 14 चेंडू आणि 39 धावांची बहारदार केली. फक्त 11 धावा दूर 50 धावांमध्ये 50 साठी तकदीर पाटील असेल. संघासाठी इथे मात्र संघाच्या धावा झाल्यात 50 डीजे डॅनी. काय जबरदस्त मॅच. नवीन इथे मात्र बॉल घेण्यात आलेला आहे. तकदीर पाटील त्या बॉलचा वेट करत होते लेकिन इथं मॅच आपल्यातून पाहायला मिळतोय. हर सर झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी समा जाए वही समुंदर होता है, जीवन के कर्म भूमि के युद्ध तो भरपूर है मित्रों लेकिन जीता वही सिकंदर. आता कोण जिंकणार तकदीर पाटील की बारक्या कांबळे बामण डोंगरी की इथे कामोठे ते पाहणं गरजेचं. महत्वपूर्ण मॅच असेल कारण हे दोन्ही टीम तेवढे ताकदवान बलवान आपल्याला पाहायला मिळतात रायगड जिल्ह्यामधील. आणि अर्थातच येथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय येणारी मॅच टिपली आहे 9 चेंडू आणि 16 धावांवरती. काय बिगेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला दोन्ही टीम कर्णधार गावदेवी घणसोली आणि मोठा गाव लगेच तुम्ही आमचे संपर्क करा या टॉस बॉक्स मध्ये. हाई रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल येईल. आत्मविश्वास ठासून भरलाय परंतु आता आत्मविश्वास थोडासा कमी होताना पाहायला मिळाला कारण चुकीचा शॉट सिलेक्शन होतोय का ते पाहायला मिळालं तकदीर पाटील यांच्याकडनं. 8 चेंडू 16 धावा. मॅच जबरदस्त होईल शंका नाही. हो हो घुटना टेक तमाशा देख आणि चेंडूला पाठवलाय भिरकावून दिलाय या पाटलाच्या पोरांना सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार 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 षटकार. एका बाजूला असं वाटत होतं जहानमान कामोटे 65 धावा जमवल्या थोड्याशा जडबोई होतील साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी ह्या संघाला पण अर्जुन बामण डोंगरी ह्या संघाकडे आहे तकदीर पाटील. आणि इथे मात्र पाहिला आपण थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे सिंगल तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोका निर्माण नाही होऊ शकत कारण आहे तेवढाच मात्र रन मशीन तकदीर पाटील. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्याने धावफलकावरती धावा कंप्लीट झाल्या जातात त्या 58 येणारे चेंडू बाकी असेल 6 आणि गरज असेल विजयासाठी 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा. काय मॅच होती मॅच कुठे नेली. 16 चेंडू आणि 47 धावांची बहारदार केली आतापर्यंत पाहतोय आपण. तकदीर पाटीलची 3 धावांची गरज असेल अर्धशतकी खेळी करण्याची आजच्या दिवसामधील मात्र फर्स्ट 50 मात्र आपल्याला पाहायला मिळेल जर का 3 धावा या तकदीर पाटील यांच्या बॅट्स मधून आल्या तर. आणि या स्पर्धेमधील टुर्नामेंट मधील अर्थातच दुसरी मात्र 50 पाहायला मिळेल. हा मान मात्र मिळेल का तकदीर पाटील यांना. रन मशीन बामण डोंगरी आणि पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतोय.
22 चेंडूंचा खेळ मात्र पाहायला मिळाला आणि 54 धावांची बहारदार इथे पार्टनरशिप या दोन मात्र खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. मी उल्लेख केला होता एका बाजूला फर्स्ट मॅच संदेश आपण पाहिलं, संदेश आणि तकदीरचा जो कॉम्बिनेशन आहे तो चांगला पाहायला मिळतं, कॉर्डिनेशन चांगला पाहायला मिळतं. त्यानंतर मात्र इथे कल्पेश आणि तकदीर या दोघांचं कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. हेच तर क्रिकेट आहे आणि हेच तर बामणडोंगरी ह्या संघाची जमेची बाजू आहे. तकदीर पाटील आणि कल्पेश ठाकूर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. बारक्या कांबळे इथे मात्र विकेट जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे पाहायला मिळालं आणि वन बॉलचा इशारा सुद्धा पहिला मात्र इशारा दिला जाईल. बारके कांबळे यांना विकेट रनआउटच्या रूपाने मात्र मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये टेस्ट निर्माण होईल का, कारण येणारे चेंडू 8 आपल्याला पाहायला मिळाले होते. 6 आणि 8 धावांची गरज होती. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. बारक्या कांबळेचं नाव आणि निश्चित घेतलं जातं. एका बाजूला तकदीर पाटील, दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे. कोण जिंकेल, बामणडोंगरी की कोण हरेल? इथे मात्र कामोठे कोण, या दोघांपैकी एक संघ निश्चित मात्र विजयी होईल, एक संघ मात्र पराभूत होईल. पण दोघांनाही चांगला खेळ करावा लागेल. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं मित्रांनो. त्याच प्रकारे मात्र दोन्ही संघाला मात्र त्याच दोन्ही खेळाडूंना मात्र तयार राहावं लागेल, कारण आलेला आहे संकट आपल्यावरती. तो संकट कसं तुम्ही झुगाडून देताना ते महत्वाचं आहे. स्ट्राईक इनला आहे तकदीर पाटील. ओहो हो हो, वेग 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 आणि वेगावरती स्वार होत असताना दाखवून दिलं इथे बारक्या कांबळे. माझं नाव आहे तकदीर पाटील. जरी का हिरो असला आजचा आणि या रायगड टेनिस क्रिकेट मधला, तरी माझंही नाव मात्र या टेनिस क्रिकेट मध्ये ना सुवर्ण अक्षराने कोरलं गेलेलं आहे. का कोरलंय ते याचं उत्तम उदाहरण तकदीर पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. 17 चेंडू आणि 47 धावांची बहारदार केली. जरी 50 चुकल्या असल्या तरी काय आलं, वाघाने मात्र दाखवली फोडलेली डरकाली मात्र कमी पडली असली तरी काय झालं. मोठा गाव, चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तकदीर पाटील साठी. मोठा गाव प्लीज याचं नाणेफेकीसाठी. मोठा गाव घणसोली संघ इथे उपस्थित आहे टॉसच्या बॉक्स मध्ये. मोठा गाव आमच्या बरोबर लगेच संपर्क करा तुम्ही प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज असेल. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एकतर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नाही. जर का केला असतं तर धोका निर्माण झाला असता. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. मागच्या मॅचची कॉपीराईट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा असं चित्र निर्माण झालं होतं. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. षटकार ठोकला होता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळते. समोर आहे गोलंदाज बारक्या कांबळे. स्ट्राईक एंडला भानुदास म्हात्रे. समोर गोलंदाज बारक्या कांबळे. 3 चेंडू 7 धावा. हाही फटका चांगला सजवला. तिथे मात्र एकतर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, आणि दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातो आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट. विकेट. यस, रनआउटच्या स्वरूपाने इथे मात्र काय पहा, बारक्या कांबळ्याची चपल आहे. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला मात्र विकेट सुद्धा घेतली. त्यानंतर मात्र स्ट्राईक एंडला सुद्धा थ्रो केला. चपलाई आणि इथे मैदानाच्या बाहेर खेळाडू येईल निखिल. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या. इथे रिव्ह्यू घेतला जातो यस पंचांकडनं. थर्ड अंपायर इथे मात्र आमचे आहेत विश्वास पाटील सर. स्क्रीनवरती चेक केलं जाईल. फंक्शन इव्हेंट्स यांच्याकडनं मात्र अचूक कॅमेऱ्यामध्ये टिपले आणि त्याचबरोबर आपण पाहतोय स्क्रीनवरती चेक केलं जाईल. विश्वास पाटील सरांकडे हा रनआउटच्या स्वरूपानं हा वाद आहे की नाही. यस, विश्वास पाटील सरांकडनं निर्णय येतोय आउट. यस, पंच आमचे जे आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये नामवंत पंच सगळे लाभलेले आहेत. क्रिकेटचा भरमसाठ अभ्यास वैभव पाटील आणि
जितू पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला जितू पाटील सर, स्ट्राईक एंडला विकी पाटील सर. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल मॅच अफलातून इथे मात्र पाहायला मिळते. एका बाजूला जय हनुमान कामोठे, दुसऱ्या बाजूला साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी. 2 चेंडू आणि गरज असेल 6 धावांची. स्ट्राईक एंडला भानुदास मात्रे, तर नॉन स्ट्राईक एंडला नवीन न्यू फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये निखिल खोत. रोहित मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बारक्या कांबळे, हा फटका चांगला मात्र सजवला. तिथे मात्र गॅप तर शोधून काढली होती. फलंदाज मात्र तिथे क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे. तोपर्यंत मात्र इथे खराब थ्रो आणि पाहता पाहता काय होतं, चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय का? यस, इथे मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. तोपर्यंत मात्र इथे कंप्लीट केल्या जातील धावा 4. आता काय झालं, काय घडलं? यालाच तर म्हणतात ना क्रिकेट. या खेळाचं नाव क्रिकेट आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडू पर्यंत काय कसं घडेल ना ते सांगता येणार नाही. थोडस मात्र आनंदाचं वातावरण बामण डोंगरी संघामध्ये. तेजस मात्र थोडेसे खुश कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात, कारण आपला संघ थोडासा एक पाऊल मात्र विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय. कारण इथे 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग. काय मॅच आहे! 1 चेंडू 2 धावा, कंपल्सरी चेसिंग आणि गोलंदाज मात्र आहे बारक्या कांबळे. कोण हिरो ठरतोय, भानुदास मात्रे की बारक्या कांबळे? कोण जिंकणार? इथे मात्र साई समर्थ अर्जुन 11 बामण डोंगरी की जय हनुमान कामोटे? आता विजयाच्या अडसर मात्र ठरतोय ना तो भानुदास मात्रे. या फलंदाजांना मात्र तुम्हाला थोडस मात्र शांत केलं बारक्या कांबळेने आणि हा खराब थ्रो पाहायला मिळाला. खराब थ्रोचा नमुना पेश केला आणि त्यानंतर मात्र त्याचं रिझल्ट पाहिलं, उत्तर पाहायला मिळालं. तुम्हाला धावा मिळाल्या एक्स्ट्रा 3 आणि या 3 धावांनीच मात्र मॅचचं पारडं मात्र पूर्णपणे चेंज केलं आणि मैदानाच्या आतमध्ये स्थिती मात्र थोडस प्रेशर मध्ये येताना पाहायला मिळतोय. जय हनुमान कामोठे 2 धावांची गरज, 1 चेंडू 2 धावा. समोर बारक्या कांबळे गोलंदाज आणि फलंदाज आहे ते भानुदास मात्रे बामण डोंगरी संघाकडनं. स्टँड ऑफ डिलिव्हरी रंगामध्ये आणि ढंगामध्ये. जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही ना, तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या आणि तो आनंद मात्र देताना पाहायला मिळतात. ऑन फायर भानुदास मात्रे.